नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला एक मित्र गोरखनाथ येवले. बघा, आपण घरगुती केळी खाण्यासाठी आपल्याला घराला कशा नॅचरल पद्धतीनं आणि गावरान पद्धतीनं केळी खायला भेटण्यासाठी आपण एका शेतकऱ्याकडून मिळून झाडं आणली होती. इथे एक लावलं होतं आणि पलीकडे एक लावलं होतं, ते तुम्हाला दाखवतो. पण बघा, 1 वर्ष पूर्ण होऊन गेले. एका झाडापासून कंप्लीट किती झाडं तयार झाले हे तुम्ही बघू शकता, तुमच्या समोर आहे. आणि याचे आम्ही इथून मागे बी केळी झाडाला, हे बघा, हे असे घडे येते, हे असे घडे लागते याला, हे तुम्हाला दाखवतो. हे बघा किती छान घड लागला आणि किती नॅचरल पद्धतीनं. आम्ही याला कसलंच केमिकल, कसलंच औषधं वापरत नाही. आणि हा घड झाडालाच केळी पिकल्याशिवाय आम्ही केळी तोडत नाही, कारण की पाडाचाच केळी म्हणजे आपल्याला भेटत नाहीत मार्केटमध्ये. त्याच्यामुळे आपण घरगुती. आणि हे बघा, याला काय जास्त खर्च नाही, याला काय लक्ष द्यायचं नाही, काय नाही. पाणी आपलं वेस्टेज पाणी जरी टाकलं, याला यूज केलं तरी हे काही याला अडचण येत नाही. पण आपल्याला घरगुती नॅचरल पद्धतीने. बघा, तुम्हाला आणि एक झाड लावलेलं त्याच्या घरी दाखवते. या हे बघा, हे इथे झाड लावलं होतं आपण आणि त्या झाडाला बघा केवढा मोठा घड पडला, किती छान आहे. असं जर आपण शेतकरी मित्रांनी जर केलं तर आपल्याला एक जरी झाड लावलं तर आपल्याला वर्षभर केळी विकत आणायची काही गरज पडत नाही. हे आम्ही तुम्हाला स्वतः ताजं उदाहरण दाखवतो. तर कसा वाटला आपल्याला व्हिडिओ, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.